राशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या कुटुंबांकडे 12 अंकी 8 अंकी राशन कार्ड आहे अशा कुटुंबांसाठी महाराष्ट्र सरकारद्वारे नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये कुटुंबातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांसाठी नवीन योजना सुरू झालेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या कुटुंबांकडे भारत गॅस, इंडियन गॅस किंवा बीपीसीएल यापैकी कोणताही गॅस त्यांच्या घरामध्ये असेल तर अशा कुटुंबांना आता गॅस टाकी अगदी कमी दरात मिळणार आहे। यासाठी पात्रता काय असणार, अपात्रता काय असणार आणि कोणकोणती कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या या शासन निर्णयामध्ये पाहायला मिळणार आहे। पण यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठी अट ठेवलेली आहे। जर एखाद्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर असे कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरणार। त्याचबरोबर बऱ्याच कुटुंबांना असा प्रश्न होता की आमच्या घरामध्ये ट्रॅक्टर, मालवाहतूक टेम्पो किंवा पॅसेंजर रिक्षा आहे, तर आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार का? किंवा जर तुमच्या घरामध्ये मारुती कार असेल तर तुम्हाला लाभ मिळणार का? याची माहिती देखील या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सगळ्या कुटुंबांना गॅस टाकी, वाहनांना लागणारे इंधन आणि घर खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सवलती मिळणार आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील जो व्यक्ती राशन कार्डमध्ये कुटुंब प्रमुख आहे त्या व्यक्तीने आपल्या राशन कार्डमधील नको असलेली नावे लवकरात लवकर कमी करून घ्यावी लागणार आहेत। तसेच घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल किंवा नवीन जन्म झालेला असेल तर त्या व्यक्तीचे नाव कमी करणे किंवा राशन कार्डमध्ये समाविष्ट करणे राज्य सरकारने अनिवार्य केलेले आहे। जर ही प्रक्रिया कुटुंब प्रमुखांनी केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुमच्या राशन कार्डचा कुटुंब प्रमुख महिला असेल तर तुम्हाला अजून बऱ्याच वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळणार आहे। ज्या कुटुंबांचे राशन कार्ड 8 अंकी, 10 अंकी किंवा 12 अंकी आहे अशा कुटुंबांनी राशन कार्ड ऑनलाईन करणे अत्यंत गरजेचे आहे। जर त्यांचे राशन कार्ड ऑनलाईन दिसले नाही तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याचबरोबर राशन कार्डमध्ये जितक्या व्यक्तींची नावे आहेत त्या सर्वांची केवायसी केलेली असावी। जर केवायसी पूर्ण नसेल तर एप्रिल 2026 नंतर त्या व्यक्तीच्या नावाने येणाऱ्या वेगवेगळ्या सरकारी योजना तसेच सरकारी अन्नधान्य वाटप मिळणार नाही। त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे। जर एखादा व्यक्ती रजिस्टर गॅस टाकी घेत असेल, म्हणजे आधी रजिस्टर मोबाईल नंबरने गॅस टाकी बुक करायची आणि मग डीलरकडून गॅस टाकी घ्यायची, म्हणजेच त्याच्याकडे गॅस टाकीचे कूपन असेल, तर अशा लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने मागील हप्त्यामध्ये दिली होती आणि या हप्त्यापासून त्या बातमीची अंमलबजावणी सुरू होणार आहे। अशा सर्व कुटुंबांना जी गॅस टाकी बुक करून घेतात आता मोठा लाभ मिळणार आहे। जे लोक गॅस टाकी कूपनवरून बुक करत नाहीत त्यांना गॅस टाकीसाठी 1,500 ते 4,000 रुपये मोजावे लागत आहेत। त्या उलट जे लोक बुक करून गॅस टाकी घेतात त्यांना 850 ते 1,000 रुपयांपर्यंत गॅस टाकी मिळत आहे। जर तुम्हालाही या रेंजमध्ये गॅस टाकी मिळत असेल तर तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला या सरकारी योजनेचा लाभ 100% मिळणार आहे। राज्य सरकारद्वारे काही वर्षांपूर्वी जशा प्रकारे गॅस टाकीवर सबसिडी मिळत होती तशीच योजना पुन्हा सुरू होणार असून बुक केलेल्या गॅस टाकीवरची सबसिडी थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या कुटुंबांकडे 8 अंकी किंवा 12 अंकी राशन कार्ड आहे अशा प्रत्येक कुटुंबातील 2 महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळणार आहे। एका राशन कार्डमधून फक्त 2 महिलांना लाभ मिळेल। त्यामुळे जर एका कुटुंबामध्ये 4 राशन कार्ड असतील तर 8 महिलांना लाभ मिळू शकतो। या योजनेअंतर्गत दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार किंवा त्यांचे मानधन बँक खात्यात जमा होणार आहे। ज्या कुटुंबांचे राशन कार्ड ऑनलाईन आहे त्यांना मोफत उपचार मिळणार असून उपचार खर्च 1 लाख असो किंवा 20 लाख संपूर्ण खर्च सरकार करणार आहे। तसेच घटस्फोटित किंवा विधवा महिलांना या योजनेद्वारे अर्थसहाय्य मिळणार असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत मोठा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे प्रत्येक महिलेने या योजनेचा लाभ घ्यावा। तसेच निराधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पुरुष व महिला दोघांसाठीही मोठी संधी उपलब्ध झाली आहे। यावर्षी अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आली असून कमी कागदपत्रे आणि सोपी प्रक्रिया ठेवण्यात आली आहे। त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी लवकर अर्ज करावा। राशन कार्डद्वारे 2026 मध्ये सुरू झालेल्या वयोश्री योजनेचा लाभ आता 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना सोप्या पद्धतीने मिळणार आहे। यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक अशी मोजकी कागदपत्रे आवश्यक आहेत। त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती असेल तर त्यांना या योजनेचा लाभ नक्की द्या। आता या राशन कार्ड योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा। प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल।
तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 2026 मध्ये राशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र ठरले आहे. या राशन कार्डद्वारे विविध योजनांचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. लहान मुलांच्या शिष्यवृत्तीपासून ते वयोवृद्धांसाठी वयोश्री योजनेपर्यंत अशा तब्बल 21हून अधिक योजना सुरू झालेल्या आहेत. जर तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर या चॅनलवर सर्व योजनांची माहिती, फॉर्म कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागतात, वेळोवेळी दिली जाणार आहे. इयत्ता 1ली पासून ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राशन कार्डद्वारे शिष्यवृत्ती योजना सुरू होणार आहे. विशेषतः पिवळे आणि केशरी राशन कार्ड असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी मागील इयत्तेत उत्तीर्ण असणे आणि किमान 75% उपस्थिती असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण मोफत होणार आहे. तसेच जर घरात मुलगी असेल तर तिच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च या योजनेत समाविष्ट केला जाणार आहे. शिक्षण आणि लग्न दोन्ही खर्चाचा समावेश असेल. त्यामुळे प्रत्येकाने या योजनांचा लाभ घ्यावा. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही योजना सुरू झालेल्या आहेत, तर काही योजना पुढील 2 ते 3 हप्त्यांमध्ये सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या योजनांचा लाभ घ्यावा. आपल्या चॅनलवर सर्व योजनांचे फॉर्म भरून दाखवले जाणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.